महाराजांनी या अभंगामध्ये पुनर्जन्म मागितलेला आहे. विठाला 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 आता या पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये मी शेवटच्या चरणावर गेलोय. वेळेनुसार मग बघू आपण काय पुन्हा मागे येता येते. या पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये काही विद्वान लोकांची मतं वेगवेगळी आहेत. काही लोक पुनर्जन्म मानतात, काही लोक पुनर्जन्म मानत नाही. आता का मानत नाही त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. वारकरी संप्रदायाची ज्यांची नाळ जुटलेली आहे ते मात्र पुनर्जन्म मानतात. त्या मानणाऱ्यापैकी मी एक आहे. ज्ञानोबारायांचं म्हणणं पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये नाही असा नाहीच आहे, पुनर्जन्म आहेच. ज्ञानोबारायाची भाषा बा, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे विठाला विठाला आपण बसलेली व्यासपीठावर आणि माझ्या समोर सर्व सुज्ञ मंडळी आहात, गुरुजन वर्ग आहात, शिक्षक वृंद आहात. या ओवीचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, जीवाला मरण आहे की शरीराला मरण आहे? शरीर मरतय की जीव मरतय? मृत्यू कोणाला आहे? शरीर मरक आहे. या शरीराला मृत्यू आहे, जीव अमर आहे. आपणही सर्वजण आपण ज्यावेळेस कुठे एखाद्या अंत्यविधीला गेलो, श्रद्धांजलीचा कार्यक्रम ज्यावेळेस होत असतो, तिथं आपण काय म्हणतो? जीव गेला म्हणतो का जीव मेला? काय म्हणतो? गेला. मग कुणीकडे गेला? ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, शरीर एखादं जसं वस्त्र जुनं झालं की नवीन वस्त्र अंगावर माणूस परिधान करतो, तसं ज्यावेळेस एखादं शरीर जीर्ण झालं तो आत्मा या शरीराला सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये पदार्पण करतो. विठाला 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 पुनर्जन्म मानणारे लोक आहेत. हे तर शास्त्राचा सिद्धांत मी आपल्या समोर ठेवलाय. आपल्या खेड्यापाड्याच्या भाषेमध्ये सुद्धा मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल. खेड्यापाड्याच्या भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला असं मी गाव खेड्यातल्या भाषेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देईल. आता पहिल्या जुन्या काळात करत होते, आता काही करत नाहीत जास्तीचे लोक, पण कुठं कुठं अजूनही चालू आहे. ती अंधश्रद्धा असू शकते, परंतु त्याच्यातला भाव मला आपल्या समोर मांडायचा आहे. घरातला एक माणूस जर गुजरला आणि मग त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये असं करायची, अशी ती राख जमा करायची आणि ती राख चाळणीमध्ये गाळणीमध्ये अशी चाळून घ्यायची. एका ताटामध्ये ती राख ठेवायची, राखेवर एखादं टोपलं ठेवायचं, मग एखादा दगड ठेवायचं आणि मग रात्रभर ती राख ठेवायची आणि सकाळी तो दगड काढायचा, ती टोपलं काढायचं आणि त्या राखेमध्ये पावलं उमटलेले बघायची. वस्तुस्थिती पावलं काही उमटत नसतात. गैरसमज सांगतो मी त्याच्यातला. टोपलं झाकून ठेवलंय म्हणजे मांजराचा गैरसमज होतो. याच्या खाली काय झाकून ठेवलं असावं? दूध झाकून ठेवलेलं असावं. म्हणून रात्रभर मांजर प्रयत्न करायला ते दगड ढकलून द्यायचं. मांजराला काही दगड ढकलत, मग ते जे मांजर प्रयत्न करून जे दगड ढकलला जात नाही, मग ते ताट इकडे तिकडे हल्लं जाते. हल्लं की मग थोडीशी राख इकडे तिकडे पांगली जाते. राख पांगल्यानंतर अशी पाऊल खुणा दिसल्यासारख्या वाटतात. त्या पाऊल खुणा बघून जुन्या काळातल्या म्हाताऱ्या म्हणाल्यात, माय मला असं वाटायले आपला फलाना माणसाच्याच जन्माला गेला काही, की बघा ना कशी पावलं दिसायलेत. ह्या बाकीच्या अंधश्रद्धेमध्ये मी तुम्हाला नेत नाहीये, पण त्या म्हाताऱ्या माणसांचा जो विचार होता त्या विचारातून पुनर्जन्म सिद्ध होतो. विठाला विठाला अजून एक गैरसमज, अजून एक समज. जेवायला माणसं बसले, कसं खावं, किती प्रमाणात खावं हे बऱ्यापैकी माणसाला समजते, पण काही माणसं नासमज बसलेले असतात.
पुरणपोळीचं जेवण म्हटलं की त्याला पद्धतीनंच जेवावं लागते. 2-3 दुरणं पाहिजे. आमटीचं दुरण आहे, कढीचं दुरण आहे, तुपाचं दुरण आहे, तूप नसेल तर दुधाचं आहे, दूध नसेल तर आळणाचं आहे, त्याला गुळवणी म्हणतात कुठं कुठं. 3 दुरणं आणि एक जणांना एकच दुरण घेतलंय. कशाला म्हणला 3-3 दुरणं वाटोळं करायचे? कढी त्याच्यातच, आमटी त्याच्यातच, गुळवणी त्याच्यातच, 2-3 पोळ्या कुस्करल्या, गट 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 गिळून घेतल्या. बरं सगळ्या पंक्तीसोबत तरी जेवण, सगळ्याच्या अगोदर जेवलं, गप 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 जेवलं. आणि मग शेजारचा माणूस म्हणला, तू काय मागच्या जन्मात काय ढोरगीर होतास की काय रे? म्हणजे मला हा बाकीचा विषय नव्हता मांडायचा, मला मी माझ्या भाषेत आपल्या समोर मांडतोय. या माणसाच्या विचारातून काय सिद्ध करायचं आहे मला? पुनर्जन्म. विठाला विठाला काही ह्याच्यामध्ये नास्तिकवादी लोक आहेत, त्यांचं समज आहे, त्यांचं म्हणणं पुनर्जन्म नाहीच आहे. माणूस मेला म्हणजे त्यांचं म्हणणं माणूस काय होतो? मुक्त होतो. मेल्या मेल्या जर माणसं मुक्त झाले असते तर मग ही माणसं परमार्थ कशाला करतात? एवढे अहोरात्र जीवाचं रान करतात, हे कशा करता करतात? मग मरण म्हणजे मुक्तीचा विषय नाही, मरण म्हणजे पुनर्जन्माचा विषय आहे. परंतु काही लोकांचे विचार आहेत असे, जीवतोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याशी. त्या पाखंडी लोकांचा विचार आहे मुक्ती आहे, मृत्यू म्हणजे मुक्ती. मृत्यू म्हणजे मुक्ती नाही, मृत्यू म्हणजे पुढील प्रवासाची सुरुवात. विठाला आणि म्हणून मृत्यू हा पुनर्जन्माची सुरुवात असल्या कारणाने या सर्व संत समुदायाने पुनर्जन्म मानलेला आहे. आपणही पुनर्जन्म मानतो. मध्यंतरी सोशल मीडियावर असंही कुठंतरी आलं होतं, नागपूरला एक कुठंतरी मुलगी जन्माला आली आणि ती मुलगी पुन्हा पहिल्या घरी गेली. मागच्या जन्मात जिथं ती जन्माला आली का तिला सगळं आठवायला लागलं, मागच्या जन्मातले आईवडील कोण होते, काय होते, कोणाच्या घरी, मग ती सगळं सांगायला लागली. असं कुठं कुठं दंतकथा असतील किंवा जी काही वस्तुस्थिती असेल ते देव जाणे. परंतु अशा सगळ्या प्रसंगातून एक मात्र सिद्ध होत आहे, माणूस मरतो म्हणजे मुक्त होत नाही, पुन्हा जन्माला येतो. तर तुम्ही श्रद्धांजली देताना काय श्रद्धांजली देता? शरीराला थोडी श्रद्धांजली देता, जीवाला श्रद्धांजली देता, त्याच्या आत्म्याला श्रद्धांजली देता. आत्म्याला पुढील प्रवासा करता दिलेल्या शुभेच्छा, त्याचं नाव श्रद्धांजली. विठाला विठाला म्हणून संप्रदायानं पुनर्जन्म मानलेला आहे. आमच्या संत समुदायानं सुद्धा पुनर्जन्म मानलेला आहे. घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. सर्व संत समुदायाने पुनर्जन्म मानलेला आहे, आपल्याला मानायचा आहे. हे आपण मात्र सिद्ध केलं पाहिजे. विठाला विठाला आणि म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये गेलेत आणि जन्म घेण्याकरता सज्ज झालेत. महाराजांची इच्छा आहे, देवा आम्हाला जन्म पाहिजे, पुनर्जन्म पाहिजे. आता मला तुम्हाला बसलेल्या मंडळीला विचारायचंय, ज्यांना सहजासहजी एखादी गोष्ट मिळत असेल त्यांनी मागावं का? कोणी मागावं? ज्याला मिळत नाही त्यांनी मागावं. जगद्गुरु तुकोबारायाचा विचार मी आपल्या समोर मांडतो. 3 वर्ग आहेत: स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वतःच्या इच्छेनं ज्यांना जन्माला येता येते त्यांना संत म्हणतात. भक्ताच्या इच्छेनं त्यांना यावं लागतंय त्यांना भगवंत म्हणतात. आणि इच्छा नसताना यावं लागतंय त्याला जीव म्हणतात. विठाला विठाला. मग ज्या जगद्गुरु तुकोबारायांना स्वतःच्या इच्छेनं जन्म घेता येत होता, एवढा अधिकार होता, ते तुकोबाराय आज देवाकडे का जन्म मागतात? गरजच नाही ना मागायची.
तुम्हाला तेवढा अधिकार दिला. या जगामध्ये फक्त संतांजवळ तेवढा अधिकार आहे. येणंही त्यांच्या हातात आणि जाणंही त्यांच्या हातात. विठाला विठाला सामान्य माणसाच्या येणंही हातात नाही. आणि जर यदा कदाचित तेवढा अधिकार आपल्याला दिलाय असता, मला वाटत नाही आपण गेलो असतो म्हणून. आपण लीज वाढून घेतली असती. काय वाढून घेतली असती? जवळ जरी आला आपला मृत्यू तर आपण म्हणलो असतो नाही तो काय, माझ्या नातवाचं लग्न राहिले, माझी वास्तुशांती राहिली, पाहू थोडस बघा, काही देणं घेणं असलं तर केलंय असतं, पण ते तिथं चालत नाही म्हणून काय. म्हणून पुनर्जन्माचं काही आपल्याकडे तेवढं स्वातंत्र्य नाही. पण साधू संतांचं मात्र मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या जाणंही हातात आणि त्यांच्या येणंही हातात. मी ज्या परंपरेमध्ये काम करतो त्या परंपरेचा एक छोटासा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ब्रह्मीभूत सद्गुरू मोतीराम महाराजांनी, महाराष्ट्रामध्ये अद्भुत घटना आहे, मराठवाड्यातली एक अद्भुत घटना आहे. ब्राह्मणाला बोलून घेतलं, पंचांग घेऊन या म्हणले. पंचांग कशा करता घेतो आपण सहसा बोलून? कशाचा मुहूर्त काढतो? एक विवाह मुहूर्त, दुसरं वास्तुशांतीचं मुहूर्त, तिसरं मौंज बंधनाचं मुहूर्त, चौथं विहिरीची उजवण. आपण असे काही करायचे असतील काम तर मुहूर्त पाहतो. पण आमच्या सद्गुरू मोतीराम महाराजांनी निर्याणाचं मुहूर्त काढलं. मला देह ठेवायचा आहे म्हणले, वेळ सांगा. त्या ब्राह्मणाने सांगितलं, महाराज 8 दिवस अजून काही अवधी चांगला नाही. 8 दिवसाच्या नंतर चतुर्थीसह पंचमी आहे, पंचमी तिथी आहे आणि 3:30 वाजता चांगलं मुहूर्त लागतंय. तुम्हाला त्यावेळेस देह ठेवायला चांगला एक पर्व काळ आहे. मग त्यावेळी मोतीराम महाराज म्हणले, मग मला आज तरी कुठं गडबड, मी 8 दिवसानंतर जाईल. गावोगाव चिठ्ठ्या पाठवल्या, पत्रिका पाठवल्या. पत्रिका कशाच्या होत्या? आजपर्यंत तुम्हाला कशाच्या पत्रिका आल्या? लग्नाच्या पत्रिका आल्या, अभिष्ट चिंतनाच्या पत्रिका आल्या, तुम्हाला वास्तुशांतीच्या पत्रिका आल्या, तुम्हाला वाढदिवसाच्या पत्रिका आल्या, तुम्हाला अजून कोणत्या एखाद्या पत्रिका आल्या असतील एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या. जगातल्या पहिल्या पत्रिका निघाल्या परभणी जिल्ह्यामध्ये, निर्याणाच्या पत्रिका होत्या. संपूर्ण गावगाव पत्रिका पाठवल्या. 3:30 वाजता गुरुवारी मला देह ठेवायचा आहे. आणि त्या पत्रिकेवर कीर्तन छापलं, ठाकूरबुवाचं. ठाकूरबुवाच्या घराण्यातले हनुमान महाराज. कीर्तन ठेवलं निर्याणाचं. 2 तास कीर्तन झालं तर फक्त 15 मिनिटं अगोदर तख्तावर बसून मोतीराम महाराज टाळी वाजवायचे. ठाकूरबुवा म्हणले, आता एवढं टाळी वाजवणारा माणूस कसं जाईल? आता मला थकवा आलाय, मी जरा विश्रांती घेतो. जय विठ्ठल घेतल्यावर मोठे महाराज सोबत होते, मारुती महाराज दस्तापूरकर. मोतीराम महाराजांनी सांगितलं, आपली वेळ झाली का? नाही म्हणले महाराज, 15 मिनिटं वेळ. म्हणले, मग तोपर्यंत हरिपाठ घ्या. त्या हरिपाठानंतर ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन म्हणलं की आता वेळ झालाय का? महाराज वेळ झालाय, मला खाली घ्या, तख्ताच्या खाली घ्या म्हणले की प्राण सोडून दिला. याला म्हणतात निर्याण. याला निर्याण म्हणतात. यांच्या जाणही हातात आणि यांच्या येणही हातात. विठाला विठाला म्हणून हे प्रमाण त्यांनी जगलेत, गायले नाहीत. काय केलेत? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. काय साधू संतांनी प्रमाण जगलेत, गायले नाहीत, म्हणले नाहीत. काय केलेत? जगलेत, प्रत्यक्षात अनुभवलेत. आणि म्हणून त्यांच्या जाणही हातात असेल आणि त्यांच्या येणही हातात असेल तर ते जगद्गुरु तुकोबराय सुद्धा स्वतंत्र असून का पुनर्जन्म मागतात त्याची शहानिशा करायची आपल्याला. विठाला विठाला ही लोक ठरवून जातात. हो, ही लोक ठरवून जगतात. जेवढे काही इथं काही महत्वाकांक्षी लोक आहेत ना,
त्यांच्याकरता हे शब्द शिकायसारखे आहेत. जे ध्येयवेडी लोक आहेत ना ते ठरवून जगतात हो, आणि जे चाकोरीबद्ध ठरवून जगतात का तेच काहीतरी होतात. असे बरेचशी माणसं काही काही असे आहेत ठरवून जगतच नाहीत. त्यांना विचारलं कुणीकडे निघाले, रस्तानी तिकडे चाललो म्हणला. आणि असे जे रस्तानी तिकडे चाललो म्हणणारे आहेत ना त्यांच्या जीवनाचं काही होत त्यांना एकच आहे, कहा गए तो कहा भी नाही आणि क्या लाए तो कुछ भी नाही. एक महात्मा जाऊ लागला रस्त्याने, फक्कड महात्मा. समोरून वादळ आलं, वाहतूळ आली की डोळ्यात धूळ जाईल म्हणून महागारी फिरले. ते वाहतूळ वादळ गेलं. मग महागारी फिरल्यावर पुन्हा वाहतूळ गेल्यावर पुन्हा सोयीचं चालावं ना, ते तसेच चालत राहील. शेतकरी गेला, महाराज इकडं कुठं, तुम्ही इकडं निघालतात, इकडून वाहतूळ आली म्हणून तुम्ही इकडं तोंड केलतात, मग आता पुन्हा इकडं निघालतात, इकडंच कसं निघाले. तसं काहीच नाही म्हणले, फक्त चलायचं माझं ठरलंय, कुणीकडे जायचं ह्याच्याशी काही नाही. मग असं जर ठरलं तर तुम्ही काय ध्येय प्राप्त करणार. तुम्हाला जीवनामध्ये काहीच व्हायचंच असेल, काही करायचंच असेल, हरिभक्तीपरायण तर नंतरच व्हा. पण मला वाटतं कर्तव्यपरायण जरी व्हायचं असेल तर कर्तव्यपरायण व्हायचं असेल तर तुम्हाला जीवनामध्ये ठरवावं लागेल काय कर्तव्य पार पाडायचे. विनाकारण काहीही कोणाला मिळत नाही. तुम्हाला काहीतरी साध्यच करायचं असेल तर तुम्हाला ठरवावं लागणार आहे. विठाला विठाला त्या चाकोरीत तुम्हाला चालावं लागणार आहे की तुमचा बोल किती सेकंदात पूर्ण होतो. ती चाकोरीच पाहिजे तितक्यातच, नाही तर मग एकही मात्रा इकडे तिकडे गेला हे सगळे बसलेले म्हणतात आपल्या घुगुऱ्या खाल्लेले ती. विठाला विठाला जेव्हा तुमचा एखादा मुकडा चाकोरीत बसतय, त्या मात्रात बसतय, ही हृदयातून फीडबॅक देतात. अरे वा क्या बात आहे. त्या चाकोरीत बसल्यावर चाकोरीच्या भलीकडे 1.5 किलोमीटर इकडे 1.5 किलोमीटर चल भिताडाच्या कडेनं, चल भिताडाच्या कडेनं, हे असंच आहे म्हणते. ते ठरवूनच चालावं लागतं, ठरवून. साधू संत ठरवून जगले, ते आले तरी ठरवूनच काय करायचंय म्हणून. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, बोलिले ऋषी, बोलिले ऋषी, वासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि मग जे साधू संत जे ठरवून आलेत ना, जायचंय कधी, यायचंय कधी, यायचंय कशा करता, ज्यांच्या हातात जाणं येणं हातात आहे, स्वेच्छा प्रारब्धामध्ये जे मोडतात ते आज भगवंताच्या दारात मागण्याकरता आलेत. कितीपत योग्यता वाटते तुम्हाला. विठाला विठाला परंतु साधू संतांचा जोही विचार आहे हा विचार स्वतः करता नाहीच, हा विचार समाजा करता आहे. पंगत बसली, घरचं माणूस, गावातलं माणूस एखादं पंक्तीला का बसवतात, घरचं माणूस पंक्तीला का बसवतात, जागा आहे म्हणून का, रिकामी पत्रवळे म्हणून नाही. घरचं माणूस याच्या करता बसवतात की पाहुणे लाजतात,
हे आणा ते आणा, खरड झालं आळणी झालं. मग घरचा माणूस त्याच्याकरता तिथं घरच्या माणसाला वाढ्याच्या ओळखी असतात, म्हणून तो घरचा माणूस म्हणतो बाळ इकडे का, तुझ्याकडे काय, दादा पोळी होती, वाढ ना दादा, तुमच्या पत्रवळीत 1.5 पोळी, माझ्याकरता बोलवलंच नाही, मग शेजाच्या पाहुण्याकरता बोलवलंय तुला, पाहुण्याचं पात्र कोरडं पडले. तसं या जगद्गुरु तुकोबारायांनी त्या घरच्या माणसासारखी भूमिका पार पाडली. गरज पुनर्जन्माची आपल्याला आहे आणि तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन आज भगवंताकडे तुकोबारायांनी न्याय मागितलाय. ही जी माणसं आज माणूस म्हणून जन्माला आलेत, कदाचित काही माणसं जगायचे राहून गेलीत, काही माणसं भक्ती मार्गाला त्या पद्धतीनं लागले नाहीत, आले नाहीत, ते उद्धारापर्यंत गेले नाहीत. पण त्यांचा या जन्मात जर उद्धार राहून गेला असेल तर पुढच्या जन्मात तरी त्यांचा उद्धार होईल. म्हणून यांना पुनर्जन्माची गरज आहे. महाराजांना पुनर्जन्माची गरज नव्हती किंवा महाराजांना पुनर्जन्म देवाजवळ मागायची गरज नव्हती. आम्हाला पुनर्जन्माची गरज आहे. या जन्मात आपला उद्धार झाला नसेल तर आपला पुढच्या जन्मात तरी उद्धार व्हावा, या तळमळीनं जगद्गुरु तुकोबाराय आज देवाजवळ आहेत आणि देवाजवळ पुनर्जन्म मागतायत 4थ्या चरणामध्ये.